ओके, मी दिलीप कानगुले ऑनलाईन आणि ऑफलाईन असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। सामाजिक शास्त्रे या विषयाअंतर्गत येणाऱ्या इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या 3 विषयाचा समावेश सामाजिक शास्त्रे विषयाअंतर्गत होतो। सामाजिक शास्त्रे भाग 1 आणि भाग 2 या स्वरूपानं याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। भाग 1 मध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र, तर दुसऱ्या भागामध्ये भूगोल या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे। यापूर्वीचा जो काही अभ्यासक्रम होता त्या अभ्यासक्रमामध्ये भूगोल आणि अर्थशास्त्र हे 2 विषय एकत्रितपणानं होते, पण आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र अर्थशास्त्राला वगळलेलं आहे। वगळलं म्हणजे काय केलं, त्याची काही प्रकरणं भूगोलामध्ये मर्ज केलेली आहेत, तर काही प्रकरणं गणितामध्ये आलेली आहेत। त्यामधला संख्याशास्त्राचा स्टॅटिस्टिकचा भाग जो आहे तो भाग गणितामध्ये घातलेला आहे आणि उर्वरित थेअरीचा जो भाग आहे तो भूगोलामध्ये घेतलेला आहे। तुम्ही इयत्ता 9वीचा आज जो काही अभ्यासक्रम शिकलेला आहात त्यामध्ये सुद्धा अर्थशास्त्राशी संबंधित प्रकरणं आलेली आहेत। अर्थशास्त्राशी तोंडओळख, अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थव्यवस्था म्हणजे काय, व्यापाराचे प्रकार, हे सगळं तुम्ही 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलेलं आहे। त्यामुळं सामाजिक शास्त्रे विषयाअंतर्गत भूगोल आणि अर्थशास्त्र हे दोन्ही विषय एकत्रितपणानं आपण इथं शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही 9वीचा जो काही अभ्यासक्रम शिकलेले आहात इयत्ता 6वी पासून 9वी पर्यंत जो अभ्यासक्रम तुमचा झालेला आहे त्या अभ्यासक्रमाचं उपयोजन करून तुम्हाला 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे। या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये नवीन कुठलीही संकल्पना तुम्हाला शिकायची नाही। नवीन कुठलीच संकल्पना म्हणजे कन्सेप्ट या वर्षामध्ये आपल्याला शिकायची नाही। काय शिकायचं आहे, मागच्या इयत्तांमध्ये जे काही तुम्ही शिकलेलं आहे ते ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल। दुर्दैव मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये कदाचित काही जणांनी ती पुस्तकं हाताळली सुद्धा नसतील, पण आता आपल्याला बघावं लागणार ते मागच्या इयत्तेचं पुस्तक आपल्याला बघावं लागणार, कारण त्यावर आधारित आपण या ठिकाणी 10वीला बरेचसे प्रश्न घेतलेले आहेत। त्यामुळं 9वीच्याही पाठ्यपुस्तकाचा थोडासा आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे। ती मागची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे, तरच 10वीचा अभ्यासक्रम आपल्याला समजायला सोपा जाईल। आलं लक्षात? आता पुढं मी 10वीचं पहिलं प्रकरण ज्यावेळेस तुम्हाला समजावेन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की 9वी किती महत्त्वाचं होतं। त्यामुळं मागच्या इयत्तेचा आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे। मागच्या इयत्तेच्या आधारेच आपण 10वीचा अभ्यासक्रम पूर्णत्वास जाणार आहे, पूर्ण करणार आहोत। मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला एक गोष्ट माहिती करून घ्यायची आहे। 10वी बोर्ड परीक्षा ही बोर्ड परीक्षेला सामोरं जात असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील। नंबर 1, अभ्यासक्रम। काय माहिती करून घ्यावं लागेल? अभ्यासक्रम। नंबर 2, प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय। नंबर 3, कुठल्या प्रकरणाला किती गुण आहेत। इंग्रजीत त्याला आपण वेटेज म्हणतो। हे वेटेज
ज्याला ही 3 सूत्र व्यवस्थितपणाने जमली त्या विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी मार्क मिळायला काहीच अडचण नाही. आपल्याला लेखी परीक्षा, तुम्हाला माहिती आहे ना लेखी परीक्षा किती मार्काची आहे? भूगोलाची लेखी परीक्षा 40. अंतर्गत मूल्यमापनाचे गुण किती आहे? भूगोलचे 10, इतिहास राज्यशास्त्राचे 10. म्हणजे हिस्ट्री सिविक्स 40 मार्काची लेखी परीक्षा आणि 10 मार्काचं इंटरनल. जिओग्राफीचं 40 मार्काची लेखी परीक्षा आहे, 10 मार्काचं इंटरनल आहे. हे 40 आणि 40 80 झाले प्लस 20 म्हणजे एकूण आपला 100 मार्काचा पेपर झाला. हा पेपर स्वतंत्र आहे आणि हा पेपर स्वतंत्र आहे, बरोबर. हा भाग 1 आणि हा भाग 2. या दोन्हीचं टोटल मिळून हे आपल्या गुणपत्रिकेमध्ये येतं. सोशल सायन्सेस, हिस्ट्री आणि जॉग्राफी. त्यामुळं हे दोन्हीही विषय एकमेकाशी संलग्नित आहेत. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला एक पहिलं माहिती करून घ्यावं लागेल की अभ्यासक्रम काय. नंबर 2, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, वेटेज. या 3 गोष्टी आपण सुरुवातीला बघूयात आणि त्यानंतर क्रमशः काही प्रकरणाला आपण सुरुवात करूया. आज मी साधारणपणे 2 प्रकरणं, पहिलं आणि दुसरं प्रकरण ते कव्हर करणार आहे. ओके, तयारी आहे सगळ्यांची? बसणार, ऐकणार, सहभागी होणार, माझ्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार तुम्ही, हो की नाही? मास्क थोडंसं खाली घ्या आता, ठीक आहे? म्हणजे मला दिसायला तर पाहिजे कोण कोण आहेत. श्वास घ्यायला चांगलं मोकळं होईल, आहे की नाही? बाहेर जाताना मग मास्क घाला, ठीक आहे? तर पहिल्यांदा बघूया आपण अभ्यासक्रम. एकंदर 10वीच्या अभ्यासक्रमाचं जे पाठ्यपुस्तक आहे, अभ्यासक्रम ही संकल्पना फार मोठी आहे. आपण जो शिकतो तो पाठ्यांश शिकतो. काय शिकतो? पाठ्यांश. हे पाठ्यपुस्तक एवढंच शिकतो आणि याच्यावर आधारित असणारी परीक्षा देतो आणि मार्क मिळवतो. हे पाठ्यपुस्तक. आणि अभ्यासक्रम म्हटलं तर त्याची व्याप्ती खूप मोठी असते. बालभारतींनी डिझाईन केलेली ही जी पाठ्यपुस्तकं आहेत, ही पाठ्यपुस्तकं त्याचं जर वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर ही पाठ्यपुस्तकं पूर्वीच्या अभ्यासक्रमापेक्षा अतिशय दर्जेदार, विद्यार्थी केंद्री अशा पद्धतीची झालेली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. तुम्ही 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहिलं असेल, अनेक ॲक्टिव्हिटी आलेल्या आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं, भूकंप कसा होतो, पाठ्यपुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी अशी दिलेली आहे, रांगोळी, प्लेटमध्ये रांगोळी घेतली आहे आणि त्याला खालून धक्का मारला तर त्याचं जे स्ट्रक्चर होतं, पूर्वीची जी संरचना होती रांगोळीची, ती पूर्णपणे बदलली. त्याचा आकार बदलला, त्याच्या रचनेमध्ये बदल झाला. म्हणजे भूकंप झाल्याच्या नंतर काय अवस्था होते त्या ॲक्टिव्हिटीने आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर दुसरी एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे, दोरी घेतली आहे. ती दोरी दुसऱ्या टोकाला आणि या टोकाला दोघांनी अशी हलवली, खालीवर हलवली. काय झालं? त्या दोरीला काय होतं?
म्हणजे भूकंप झाल्यानंतर ज्या लहरी निर्माण होतात त्या लहरीची कशा पद्धतीनं लहरी असतात, वेव्ज कसे असतात, त्या वेव्ज लक्षात याव्यात म्हणून ती ॲक्टिव्हिटी दिली आहे. बरोबर. त्यानंतर पाऊस कसा पडतो, पावसाची स्थिती कशी निर्माण होते त्यासाठी सुद्धा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बघितलं की नाही पाठ्यपुस्तकात? काही जण गप्प आहेत एकदम. बघितलं की नाही? हां, पुस्तकांचा गठ्ठा दाखवला आहे, त्याच्यावर काही वस्तू ठेवल्यात, खडू ठेवला आहे, डस्टर ठेवलं आहे असं, आणि ते गठ्ठ्यामधला एक बाजूला काढून घेतला, ते सगळं कोलॅप्स झालं, पडलं. म्हणजे भूकंप झाल्यानंतर काय होतं हे त्यामधून सांगायचं आहे. तर अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून तो पाठ्यघटक, त्या संकल्पना तुम्हाला समजाव्यात यासाठी अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. भूगोलाच्या प्रत्येक प्रकरणामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली आहे. आणि 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये फार कमी आशय आहे, आशय फार कमी आहे. नकाशे, तक्ते, आराखडे हे भरपूर दिलेले आहेत, अनेक आलेख दिलेले आहेत. तर हे सर्व नकाशे, तक्ते, आराखडे समजून घ्यायचेत आपल्याला. ते समजल्याशिवाय तुम्हाला आशय समजणार नाही. भूगोलाचं पाठ्यपुस्तक नुसतं वाचलं आणि समजलं असं होतच नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या दिलेल्या ॲक्टिव्हिटी अगोदर आपल्याला पूर्ण कराव्या लागतील, त्या समजून घ्याव्या लागतील ॲक्टिव्हिटी. आणि त्या ॲक्टिव्हिटी समजून घेतल्यानंतर नेमकी संकल्पना काय आहे ते आपल्याला लक्षात येईल. त्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवायची आहेत. समजा एक नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशाच्या सोबतीला काही 10 प्रश्न विचारलेले आहेत. तो नकाशा अगोदर आपल्याला समजून घ्यावा लागेल, तो व्यवस्थितपणाने त्याचं वाचन करता आलं पाहिजे. चित्र असेल, नकाशा असेल, तक्ता असेल किंवा एखादा आलेख असेल, तो व्यवस्थितपणाने त्याला निरीक्षण करा, बघा, वाचा त्याला, आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिथंच लिहा. म्हणजे ती संकल्पना आपल्याला आत्मसात होईल, माहीत होईल, आणि पुढं दिलेलं भौगोलिक स्पष्टीकरण ते समजून येईल. नाहीतर नुसतंच तुम्ही भौगोलिक स्पष्टीकरण वाचलं काहीच कळणार नाही. त्यामुळं पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या सगळ्या आकृत्या, आलेख ह्या सगळ्यांचं नीट निरीक्षण करा. भूगोलामध्ये तब्बल आपण मोठी 18 नकाशे दिलेले आहेत. भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात किती नकाशे आहेत? 18. या 18 नकाशापैकी नकाशा भरा आणि नकाशा वाचन 8 मार्काचे प्रश्न या 18 पैकीच नकाशावर असणार आहेत. किती मार्क मिळणार त्याच्यावर? 8 मार्क. एकूण 18 नकाशे आहेत मोठे. त्यानंतर 8 आलेख आहेत. आलेखावर आपल्याला 6 मार्काचा प्रश्न आहे. 8 आणि 6 किती झाले? 14. तर या 14 मार्कासाठी मी एक स्वतंत्र भूगोलाचं नकाशा आणि आलेख वही हे स्वतंत्र पुस्तक तयार केलं आहे. याच्या सरावामुळं एकही मार्क आपला कमी होणार नाही. सगळे नकाशे आणि आलेख आपले कव्हर होतील. त्यानंतर बरेचशी चित्र आपण दिलेली आहेत. तब्बल 52 चित्र पुस्तकामध्ये आलेली आहेत. 9 तक्ते आहेत. आशय फार कमी आहे. संपूर्ण आशय जर पाठ्यपुस्तकातला बघितला फार कमी आहे. नकाशे तर अगदी आपण पूर्ण पेजभर नकाशा दिलेला आहे. एवढे मोठे नकाशे आहेत. फार कमी दिला आहे आशय. आणि याच्या तुलनेत जर बघितलं 9वीचं पाठ्यपुस्तक जास्त आशयाचं आहे. 9वीचा अभ्यासक्रम 10वीपेक्षा अवघड आहे थोडा.
10वीचा त्या तुलनेमध्ये सोपा आहे. चला नंबर 1 बघूया आपण. याच्यामध्ये दिलंय काय पाठ्यपुस्तकामध्ये. या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला पहिलं प्रकरण दिलेलं आहे क्षेत्रभेट. क्षेत्रभेट प्रकरण याची ओळख तुम्हाला मागच्या इयत्तांमध्ये झालेली आहे. झाली आहे. 9वीला होतं, 8वीला होतं का नाही? 8वीला होतं की नाही क्षेत्रभेट? 8वी लॉकडाऊनमध्ये गेली, आम्हाला काही आठवत नाही. 9वीला होतं की नाही? होतं. क्षेत्रभेट हे स्वतंत्र 9वीला प्रकरण होतं. जे 7वीला होतं, 8वीला होतं, 9वीला पण होतं आणि आता परत एक वेळा 10वीला दिलेलं आहे. आणि जे पुढं भूगोल विषय शिकणार आहेत त्या विद्यार्थ्यांना परत 11वीलाही असणार आहे आणि 12वीलाही असणार आहे क्षेत्रभेट. आता हे पुन्हा पुन्हा का शिकायचं? क्षेत्रभेट हे भूगोलामध्ये एवढ्यासाठी दिलेलं आहे, भूगोलातल्या सर्वच्या सर्व संकल्पना या 4 भिंतीच्या आत आपल्याला अभ्यासता येत नाही. काही संकल्पना आपल्याला प्रत्यक्ष त्याची अनुभूती जर घेतली तर त्याबद्दल ते आपल्याला चिरकाल स्मरणात राहतं. समजा मी वर्गात तुम्हाला ओरडू सांगायला लागलोय नदी म्हणजे काय, नदीचं पात्र, नदीचा डोह, नदीचा काठ, नदीमध्ये धावते असतात, नदीमध्ये धबधबे असतात, व्ही आकाराची दरी, गळई, हे सगळं मी सांगायला लागलो ओरडू. त्याचे चित्र दाखवलेत. आणि हेच मी तुम्हाला घेऊन एखाद्या नदीच्या पात्रामध्ये गेलो आणि तिथं नदीच्या पात्रामध्ये तुम्हाला दाखवलं की याला काठ म्हणतात, याला नदीतला डोह म्हणतात, हा नदीमध्ये निर्माण होणारा धबधबा आहे. हे आयुष्यभर लक्षात राहील ना? विसरेल का? नाहीच विसरणार. मग भूगोलातल्या काही संकल्पना अशा असतात ज्या आपल्याला प्रत्यक्ष त्याची अनुभूती घेता यावी, विद्यार्थ्याला त्या समजाव्यात. म्हणून हा अभ्यासक्रम तयार करत असताना प्रत्येक इयत्तांमध्ये आपल्याला क्षेत्रभेट दिलेली आहे. कमीत कमी एखादी तरी वर्षातून विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट घडवून आणावी. भौगोलिक संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता याव्यात, अनुभवता याव्यात. हे प्रत्येक शाळेने करावं, विद्यार्थ्याला त्याची अनुभूती द्यावी. आणि म्हणून हे क्षेत्रभेट प्रकरण ठेवलेलं आहे. हे पहिलं प्रकरण आहे. या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये एक नमुना क्षेत्रभेट आहे. त्यावरती एकही प्रश्न विचारला जाणार नाही. जे पाठ्यपुस्तकामध्ये दिले ना छापून, त्यावरती एकही प्रश्न विचारला जाणार नाही. पण 9वी पर्यंत काय शिकलोय त्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार. झालं की अवघड? 9वी पर्यंत आपण जे शिकलं त्यावर प्रश्न विचारला जाणार. किती मार्काचे ते पुढे सांगणार आहे मी. त्या प्रकरणाला किती वेटेज आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 2 ते प्रकरण क्रमांक 9, दुसऱ्या प्रकरणापासून 9व्या प्रकरणापर्यंत भारत आणि ब्राझील या 2 देशांबद्दलची भौगोलिक माहिती आपल्याला घ्यायची आहे. यापूर्वी आपण फक्त भारताबद्दलचा अभ्यास केलाय. 5वी पर्यंत 4थीला महाराष्ट्र शिकला, 5वीला भारत शिकला. त्यानंतर 6वी आणि 7वी मध्ये
जगाची तोंडओळख झाली ना. 8वीला परत मानवी भूगोल, प्राकृतिक भूगोल, त्या सगळ्यांची ओळख 8वीत झाली. आता 10वीत आल्यानंतर पुन्हा एकदा भारत शिकायचा. 5वीत शिकलेला भारत त्याची फक्त तोंडओळख होती, फक्त इंट्रोडक्शन आपण 5वीत घेतलं. अधिक व्याप्तीनं, अधिक संकल्पना आपण इथं समजून घेणार आहोत. आणि त्याच्या सोबतीला आणखीन एक देश शिकायचा आपल्याला. कोणता? ब्राझील. कोण सांगेल रे हा ब्राझील का घेतला भारताच्या सोबत? तुमच्यापैकी कोण वाचलंय का, हे बघितलंय का? कोणीच नाही बघितलं. हां हां बोलतोय, बोल रे बेटा. हां, ब्राझील एकदम ऑपोजिट आहे. सांगते तू काहीतरी. हा बोल, मला बोल, बोल बोल, लाजू नको. भले चूक दे, यांनी सांगितलं काहीतरी सांगितलं, बोलला, सुरुवात तरी केली त्यांनी. हा सांग, जे सांगायचं सांग, बोल. बोललं तर कळेल. तू सांगते का? सांगशील? जे येतं ते सांग. तुमच्यासाठी ब्राझील काही नवीन नाही. या ब्राझीलचा नकाशा 4थीत आला होता. आला होता का माहीत नाही, पण होता. मागच्या इयत्तामध्ये आपण ब्राझीलबद्दल थोडं माहिती दिलेली आहे. अचानक ब्राझील इकडं नाही आला 10वीत. पण उभा रे तू, उभा रहा. मराठी नाही कळत का? हा गुड. तू पण उभा टाक. दोघे इकडे या. हां, समजा, लाजू नको, मी नाही काय करत, मी काही जादूगार वगैरे नाही. लाजूही नको आणि भिवूही नको. काय नाव तुझं? बोल. तू येते का? तुला यायचंय? हां, तुझं नाव? हर्षवर्धन. तुझं? लाजतोय तो, पण हा पुढं न लाजता शेवटपर्यंत, म्हणजे ज्यावेळेस शेवटचं सेमिनार असेल माझं, त्यावेळेस हा लीडरशिप करेल. हा छानपैकी उत्तरं द्यायला लागेल, बोलायला लागेल. हर्षवर्धन आणि श्रीनिवास या दोघांना मी इकडं बोलवलं आहे. समजा मी तुम्हाला फक्त श्रीनिवासबद्दलच माहिती सांगायला लागलो. श्रीनिवास असा आहे, श्रीनिवास एकदम शांत आहे, तो बोलत नाही, आत्मकेंद्रित राहतो, हे सगळी त्याची गुणवैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितली. ते फार काळ लक्षात राहत नाही. आणि तिकडं हर्षवर्धन आहेत, हर्षवर्धनबद्दल मी सांगितलं, तेही लक्षात राहत नाही. पण ज्यावेळेस मी या दोघांची तुलना करून सांगेल की हा सगळ्यामध्ये मिसळतो, बोलतो, पण हा बोलत नाही, हा शांत आहे स्वभावानं, हा फार हुशार आहे, हा साधारण आहे, मला नाही माहिती आणखी, पण
अशी ज्यावेळेस मी गुणवैशिष्ट्य दोघांची तुलनात्मक पद्धतीनं सांगायला लागेन, याची उंची कमी आहे, याची उंची जास्त आहे, हा सावळा आहे, हा एकदम गोरा आहे, हे पटकन लक्षात राहील ना लक्षात. म्हणून आपण काय केलं, फक्त या इयत्तेमध्ये 10वीमध्ये फक्त भारतच नाही शिकवायचा आम्हाला, तर भारताबरोबर एक तेवढाच तुल्यबळ असलेला, तेवढाच तुल्यबळ म्हणतो मी, ज्या देशाची अर्थव्यवस्था, जगामध्ये 3 पद्धतीच्या अर्थव्यवस्था आहेत. कोणकोणत्या? भांडवल प्रधान अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, नंबर 3 मिश्र अर्थव्यवस्था. तर या तिन्ही अर्थव्यवस्थेपैकी दोन्ही देशांची अर्थव्यवस्था समान असेल, दोन्ही देश विकासाच्या बाबतीमध्ये सारख्या पातळीवर असतील, अशा पद्धतीचा आपल्याला देश निवडायचा होता. बस बोलत जा जरा, पुढच्या वेळेस बोलशील मला. तेवढ्यासाठी आपण ब्राझील घेतलेला आहे, आपण चीन नाही घेतला किंवा आपल्या शेजारचा भूतान नाही घेतला. काय होईल, भूतान जर घेतला आपण किंवा बांगलादेश घेतला तर आपल्याला उगीच वाटेल की बाबा आम्ही किती ग्रेट आहोत आणि आमच्यासमोर हे काहीच नाही आहेत. समजा अमेरिका किंवा USA किंवा ग्रेट ब्रिटन किंवा चायना, फ्रान्स असे काही देश घेतले, जापान घेतला, तर विनाकारण आपल्याला वाटेल की आम्ही काहीच नाही आहे त्यांच्यासमोर. म्हणजे आमची अर्थव्यवस्था, आमचा विकास यांच्या तुलनेमध्ये काहीच नाही, आम्ही फार मागासलेले आहोत. आणि म्हणून आपण काय केलेलं आहे, आपल्याशी तुल्यबळ असलेला, साधर्म्य असलेला, ज्या देशांची लोकसंख्या आपल्याशी मिळती जुळती आहे, ज्या देशातले व्यवसाय आपल्याशी मिळते जुळते आहेत, त्या देशाचं कल्चर आपल्यासारखं मिळतं जुळतं आहे, जो देश पारतंत्र्यामध्ये होता, आम्ही पण पारतंत्र्यामध्ये होतो, ही सगळी वैशिष्ट्य जवळपास साधारणपणे सारखी असलेली असणारा देश आपण निवडला, तो आहे ब्राझील. ओके, कशासाठी केलं आहे आपण, तुलना करता यावी म्हणून. आणि प्रत्येक प्रकरणामध्ये आपण या 2 देशांबद्दल तुलना बघणार आहोत, भारत आणि ब्राझील. ब्राझीलचं असं आहे तर भारताचं अशा पद्धतीचं आहे. आलं लक्षात? तुम्हाला सुद्धा हे दोन्ही देश लक्षात घेऊन तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. यातले काही प्रश्न आपल्याला 10वीच्या बोर्डात तुलनात्मक पद्धतीनं प्रश्न विचारले जातील. आलं लक्षात? प्रकरण क्रमांक 2 पासून प्रकरण क्रमांक 9 पर्यंतची सगळी प्रकरणं ही एकमेकावर आधारित आहेत, चेन आहे यांची. दुसरं प्रकरण तिसऱ्यावर, तिसरं चौथ्यावर, चौथं पाचव्यावर, पाचवं सहाव्यावर, सहावं सातव्यावर अवलंबून आहे, सातवं आठव्यावर, आठव्या प्रकरणावर 9वं प्रकरण. म्हणजे 9वं प्रकरण ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस मागच्या सगळ्या प्रकरणाचा सहसंबंध त्याच्याशी आहे. आलं का लक्षात? काही प्रश्नांची उत्तरं इकडे लक्ष द्या, परीक्षेत प्रश्न विचारला जाईल, पण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिथं सापडणार नाही. त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला मागच्या प्रकरणांचा आधार घ्यावा लागेल. त्याला म्हणतो आपण उपयोजन. कळतं ना? उपयोजन करणे, उपयोग करणे मागच्याचा, तो उपयोग करून आपल्याला लिहायचा आहे. असे काही प्रश्न आहेत. हे टेक्निक आहे. हे टेक्निक ज्याला जमलं ना तो पैकीच्या पैकी पास आउट. आलं लक्षात? आता तुम्हाला बेस्ट ऑफ 5 आहे, ज्या विषयामध्ये सर्वोत्तम 5 जे विषय आपले असणार आहेत, सर्वोत्तम जास्तीत जास्त मार्क असलेले, तर त्या विषयाची बेरीज करून पर्सेंटेज बेस्ट ऑफ 5 त्याच्यामध्ये आपला विषय आलाच पाहिजे.
ठीक आहे. तर हा झाला अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमावर आधारित आपल्याला 40 गुणाची लेखी परीक्षा द्यायची आहे. 10 मार्काचं इंटरनल आहे. ते इंटरनल शाळेमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल, तशा पद्धतीनं करून घेतलं जाईल. त्याचे गृहपाठ वगैरे, नकाशा असतील, आलेख असतील, ते करून घेतलं जाईल. बाकी लेखी परीक्षेचं त्याच्यावर जास्त फोकस करा. ठीक आहे. तर हे झाला अभ्यासक्रम. त्यानंतर दुसरा आपण पाठ बघणार आहेत, ते म्हणजे आपला एकंदर प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न काय आहे. एकूण 40 गुण आहेत. आपली विकल्पासह जे गुण होतात ते विकल्पासह असणारे गुण त्यांची संख्या जवळपास 61 गुणाचे प्रश्न असणार. त्यापैकी आपल्याला फक्त 40 गुणाच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आपला पहिला प्रश्न मी अगदी थोडक्यात इथं सांगतोय. नंतर तुम्हाला ज्यावेळेस सराव होईल, बऱ्याचशा सराव परीक्षा होतील आणि वारंवार आपल्याला जे काही प्रश्न असतील त्याची तयारी करणं असेल, त्यावेळेस अधिकची माहिती तुम्हाला मिळणारच आहे. हे एवढ्यासाठी मी इकडं सांगतोय की आता प्रत्येक प्रकरण, त्या प्रकरणाच्या पाठाखाली असणारे प्रश्न हे डोळ्यासमोर ठेवूनच आपण त्या प्रश्नांची तयारी करायची. यामध्ये असला तरच त्याची तयारी करायची. ठीक आहे. आणि पुढं मी वेटेज सांगणार आहे, कुठल्या प्रकरणाला किती वेटेज आहे ते पण. ठीक आहे. बघूया आपण प्रश्न पहिला. पूर्वी काय होतं बघा, प्रश्न पहिला काय असायचा, जनरली काय असायचा, रिकाम्या जागा भरा. काय असायचा, योग्य जोड्या जुळवा. तो पॅटर्न बंद. आता काय केलेलं आहे भूगोलाच्या बाबतीमध्ये, भूगोलाच्या बाबतीत काय केलं की आपण थोडंसं स्पर्धा परीक्षा, जसं 10वीला एक स्पर्धा परीक्षा आहे NTS, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, तर ती एक्झाम डोळ्यासमोर ठेवून, शिवाय यातले तुम्ही बरेचसे विद्यार्थी भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरं जाणार आहेत. त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये असणारे संभाव्य प्रश्न कसे असतील त्या टाईपचे प्रश्न आपण इथं त्याची एक म्हणजे ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तशा पद्धतीनं प्रश्न प्रकार इथं आणलेले आहेत. आपण आता प्रश्नपत्रिका असं नाही म्हणत, काय म्हणतोय आता, कृतीपत्रिका. काय म्हणतो, त्याला नाव काय दिलं, कृतीपत्रिका. मी काय म्हणालो, या अभ्यासक्रमामध्ये ॲक्टिव्हिटी आहेत. मग उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा आपल्या ॲक्टिव्हिटी बेस उत्तरपत्रिका असणार. आलं का लक्षात? नुसती आपली उत्तरपत्रिका नाही, ॲक्टिव्हिटी बेस उत्तरपत्रिका, जी की मॉडेल आपला आन्सर शीट असेल. तशा पद्धतीनं तयार होण्यासाठी आपण त्याला नाव दिलं आहे कृतीपत्रिका. प्रश्नपत्रिका नाही, कृतीपत्रिका नाव दिलेलं आहे. तर ही कृतीपत्रिका, एक मिनिट, तर पहिला प्रश्न जो आहे यामध्ये 3-4 प्रकार दिलेले आहेत. रिकाम्या जागी योग्य पर्याय, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून
विधाने पूर्ण करा. नंबर 1. वेगळा घटक निवडा. नंबर 3. गटात न बसणारा पर्याय ओळखा. हे 3-4 प्रकार आपण तिकडे दिलेले आहेत. या 3-4 प्रकारापैकी कुठल्याही एक किंवा 2 प्रकाराबद्दल प्रश्न विचारले जातील. म्हणजे तो जो साचेबंदपणा होता प्रश्नपत्रिकेचा तो असणार नाही. मग हा प्रश्न किती मार्काला आहे? प्रश्न पहिला हा 4 गुणाला आहे. याला विकल्प 4च गुणाचा, म्हणजे दिलेले असणार 4 आणि सोडवायचे 4च आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या. इथं काय काय असेल? अचूक पर्याय, रिकाम्या जागा. ओके. गटात न बसणारा शब्द ओळखा, हे इथं असेल. इथं काय काय असेल? योग्य जोड्या ओळखा, चुकीची जोडी ओळखा. मी काय म्हणालो? चुकीची जोडी ओळखा. फक्त जोडी ओळखायची आहे, दुरुस्त करायची का नाही. दुरुस्त करायला गेलं तर आपलं चुकू शकतं. त्यामुळं फक्त काय सांगितलं तेवढंच करायचं. जी चुकीची जोडी आहे तीच ओळखून घ्यायची, बस. योग्य जोड्या, चुकीची जोडी, हे सुद्धा 4 गुणासाठी आहे. यापैकी एक येईल बरं का, कुठलं तरी एक. 4 विचारले जातील. जोड्या जर असतील, पहिल्या गटामध्ये पहिल्या स्तंभामध्ये 4, दुसऱ्या स्तंभामध्ये 6 असतील, दुसऱ्या स्तंभामध्ये 6 बाबी असतील, त्याच्या योग्य जोड्या जुळवायच्या. ठीक आहे. हे कसं सोडवायचं मी अभ्यासक्रम संपल्यानंतर सांगेन. कसं लिहायचं, कुठल्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने आलं पाहिजे, हे आत्ता सांगून उपयोग नाही. हे लक्षात पण नाही राहणार तुमच्या. एकदा अभ्यासक्रम संपला की मग नंतर आपण त्याच्यावर चर्चा करू. पुढे प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे. एका वाक्यात उत्तरे लिहा. विचारले जातील 5, त्यापैकी 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. याच्यामध्येच आणखीन एक प्रकार असा विचारला जाईल, चूक की बरोबर ते लिहा. चूक की बरोबर. विधानं 5 दिली जातील, त्यापैकी चूक की बरोबर. त्यानंतर पुढचे याच्यामध्येच फरक स्पष्ट करा. 3 बाबी दिल्या जातील, 3 पैकी कुठल्याही 2 बाबी, म्हणजे त्यावेळेस फरक. आता हा जर प्रश्न, किंवा इथंच आणखीन एक आहे, टिपा लिहा. याच प्रश्नामध्ये टिपा लिहा. फरक किंवा टिपा या पद्धतीचे जर प्रश्न आले या तिसऱ्या प्रश्नामध्ये, तर मात्र आपल्याला 6 गुणापैकी 4 गुणाचे प्रश्न, म्हणजे 2 गुणाला 1, म्हणजे दिले जातील 3. 3 दोन्ही 6 मार्काचं विचारलं गेलेलं आहे. लिहायचं आहे किती मार्काचं? 2 मार्क, 4 मार्काचं. कुठल्याही 2 सोडवायचे आहेत. ठीक आहे. टिपासुद्धा कुठल्याही 2 सोडवायचे आहेत. म्हणजे काय होतं, हे जर आले फरक किंवा टिपा, हे तिसऱ्या प्रश्नामध्ये जर आलं तर एकूण गुणांची बेरीज होते 62. नाहीतर किती होते? 61 होते. आणि सोडवायचं आपल्याला 40च मार्काचं आहे. हे 40 मार्क आपल्याला फायनल आहेत. ओके. ठीक आहे. हे तिसऱ्या प्रश्नापर्यंत झालं. त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 4. प्रश्न 4.
प्रश्न चौथा, नकाशा भरा. भारत किंवा ब्राझील या दोन्हीपैकी दोन्ही नकाशे दिले जातात. उत्तरपत्रिकेमध्ये काय असतं, एक पुरवणी, त्या पुरवणीला दोन्ही नकाशे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर त्यापैकी कुठल्याही एकावरती नकाशा भराचा प्रश्न असतो. 6 बाबी दिलेल्या असतात. 6 पैकी आपल्याला 4 बाबी आपल्याला सोडवायच्यात, 4 नकाशामध्ये दाखवायच्यात, सूचीसह दाखवायच्यात, इंडेक्स देऊन त्या दाखवायच्या असतात. तर ते नकाशा भराचा हा प्रश्न आहे. म्हणजे एकूण 18 नकाशे आहेत असं मी म्हणालो. तर त्या 18 नकाशांपैकी कुठलाही नकाशा विचारला जाऊ शकतो, दिला जाऊ शकतो, त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न चौथा आ. चौथा आ जो आहे नकाशा वाचनाचा आहे. नकाशा वाचन जसं इथं म्हणालो मी, भारत किंवा ब्राझील कुठल्या तरी एका देशावर प्रश्न विचारले जातात. समजा इथं भारतावर नकाशा भराचा प्रश्न असेल तर नकाशा वाचन ब्राझीलवर असतं. आपण काय केलं आहे, हे 40 मार्काचं सोडवायचं ना, 20 मार्क ब्राझीलला, 20 मार्क भारताला. 61 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 30 मार्काचे प्रश्न ब्राझीलवर असतील, 30 मार्काचे भारतावर असतील. ओके, तर आलं लक्षात. समजा इथं नकाशा भरासाठी ब्राझीलवर प्रश्न विचारलेत तर नकाशा वाचनासाठी काय येईल, भारत येईल. आलं लक्षात. इथं मात्र 5 प्रश्न विचारले जातील, 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची. हे सोपं आहे. कुठलं, हे सोपं आहे. नकाशा वाचन सोपं आहे. कशासाठी आहे, समोर नकाशा दिलेला आहे, प्रश्नपत्रिकेत नकाशा दिलेला आहे, तो नकाशा बघायचा आहे आणि त्याच्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. आत्ता झालेल्या परीक्षेमध्ये बऱ्याच मुलांचे मार्क गेले, कमी झाले. ते कुठं झाले, या प्रश्नामध्ये झाले. त्याचं कारण असं, बऱ्याच जणाला आत्ता प्रश्न विचारलेला चेन्नई, ते चेन्नई लोकेशन दाखवताच नाही आलं. तमिळनाडूच्या मध्यभागात त्यांनी दाखवलं आहे. ते नेमकं लोकेशन कुठं आहेत, ते शहर कुठं आहे किंवा ते बंदर आहे, बंदर विचारलं त्यांनी, तर ते कुठं आहे ते नेमकं दाखवता आलं पाहिजे, त्याची इंडेक्स त्याचा काढता आला पाहिजे. ठीक आहे. तर हे थोडंसं काळजीपूर्वक करायचं आपल्याला. हे मात्र नकाशा समोरच असतो, त्याच्यावरून आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे लिहा. भौगोलिक कारणे स्पष्ट करा. चार दिली जातात. 4 पैकी कुठल्याही दोघांची उत्तरं लिहायची आहेत. 3 मार्कासाठी 1. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणापासून 8व्या 9व्या प्रकरणापर्यंत कुठल्याही प्रकरणावर ते असतं. त्यानंतर प्रश्न 6वा अ, आलेख तयार करा व त्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आलेख तयार करायचा, त्या आलेखावर आधारित 3 प्रश्न विचारले जाणार. 3 गुण आलेखासाठी, 3 गुण या प्रश्नांसाठी 3 प्रश्न विचारले जातात. त्या 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत.
एकूण 6 गुण आहेत. त्यानंतर याला जसं आपण चौथा प्रश्न बघितला बघा, चौथा अ स्वतंत्र होता, चौथा आ स्वतंत्र होता. 6व्या प्रश्नामध्ये आलेख तयार करा, 6 मार्काचा प्रश्न आहे. आणि याला और, याला किंवा, याला किंवा, याला पुढचा किंवा कुठला, आज आलेख वाचनाचा, हा आलेख वाचनाचा प्रश्न याला और आहे. या 6व्या प्रश्नामध्ये मात्र आपल्याला कुठलाही एक चॉईस घ्यावा लागेल, याच्यापैकी किंवा याच्यापैकी. सोपा कुठला आहे, आलेख तयार करायचा सोपा की आलेख वाचनाचा सोपा? आलेख वाचनाचा सोपा. याच्यामध्ये 6 प्रश्न विचारले जातील आणि लिहायचे किती आहेत? 6च लिहायचे, विकल्प नाही. आलं का लक्षात? इथं पण 6च मार्क आहेत. आलेख चुकला 3 मार्क गेले, 3 पैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर चुकलं मार्क गेला. मग इथं आपल्याला 6 प्रश्न विचारलेत, त्या 6 प्रश्नापैकी म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहायचंच आहे, त्याला विकल्प नाही. ठीक आहे. तर त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न 7वा. या 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न शेवटचा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर कुठल्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 4 मार्कासाठी 1 असणार आहे. 8 गुणाचा प्रश्न झाला, म्हणजे 3 विचारले जातील. तीन पैकी कुठल्याही दोघांची उत्तरं लिहायची. ठीक आहे. तर या टाईपचे प्रश्न, या पद्धतीचे प्रश्न, त्यांची तयारी आपल्याला प्रत्येक पाठाखाली तयारी करून घ्यायची आहे. पाठाखाली दिलेला सगळ्यात महत्त्वाची सूचना आता लक्षात घ्या. पाठाखाली दिलेला स्वाध्याय हा फक्त नमुना स्वाध्याय आहे. सर्वच्या सर्व प्रश्न त्यामध्ये कव्हर केलेले नाहीत. सर्व प्रश्न कव्हर केलेले नाहीत. काही पाठाखाली आपल्याला भौगोलिक कारणे द्यायची प्रश्न असतील, काही प्रकरणाखाली नाहीच आहेत. सविस्तर उत्तरे बऱ्याचशा प्रकरणाखाली आलेली आहेत, पण सर्वच्या सर्व प्रकरणावर सविस्तर उत्तरे द्यायचा प्रश्न येत नाही. ते आपल्याला वेटेज बघितल्यानंतर लक्षात येईल कुठल्या प्रकरणावर येतो आणि कुठल्या प्रकरणावर येत नाही. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या 2 प्रकरणाबद्दल मी आता चर्चा करणार आहे. ठीक आहे. पहिलं प्रकरण आपलं कमीत कमी 4 गुणाचं आणि जास्तीत जास्त 5 गुणाचं आहे. कमीत कमी किती मार्क? 4 आणि जास्तीत जास्त 5. तरी हे 4 मार्क जे आहेत ते 4 मार्क पहिल्या प्रकरणावर एक दीर्घोत्तरी प्रश्न असणार, म्हणजे असणार 100%, नाही तर 200%. एक दीर्घोत्तरी प्रश्न कितव्या प्रकरणातला? म्हणजे 7व्या प्रश्नातला. किती मार्काचा? 4 मार्काचा. मग हे 4 मार्काचा जो प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही 9वीमध्ये शिकलेलं आहे. आपण 10वीमध्ये ते कुठेही दिलेलं नाही. 10वीच्या पुस्तकात क्षेत्रभेट म्हणजे काय 9वीत दिले. 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये काय दिलेलं आहे की आपण एक क्षेत्रभेट नळदुर्ग, उस्मानाबाद जिल्ह्यातलं नळदुर्ग, त्या किल्ल्यापासून अलिबागला
एका शाळेची क्षेत्रभेट गेलेली आहे. शाळेतली मुलं, त्यांचे शिक्षक, त्यांच्या सोबतीनं ही क्षेत्रभेट तिथं गेलेली आहे. आता दरवर्षी तुमच्या शाळेतले सहल निघते. सहल ही संकल्पना वेगळी आहे आणि क्षेत्रभेट वेगळी आहे. सहल म्हणजे एखाद्या टूरला जाणं. आपण सुद्धा फॅमिली टूरला जातो. काय उद्देश असतो? फॅमिली ट्रिपचा काय उद्देश असतो? आनंद मिळवणे, विरंगुळा, देवदर्शन. बहुतांश लोकांचा उद्देश तेच असतो की देवदर्शन करणे. धार्मिक आपण पर्यटन करतो. पण क्षेत्रभेट म्हणजे विरंगुळा किंवा आनंद मिळवणे याच्यासाठी केलेला प्रवास नसतो. क्षेत्रभेट ही भौगोलिक दृष्टिकोनातून केलेली ती व्हिजिट असते आणि त्या माध्यमातून भौगोलिक संकल्पना समजून घेणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. थोडं 9वीचं पाठ्यपुस्तक पुन्हा एकदा बघा. आपण 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये क्षेत्रभेटीची आवश्यकता का आहे ते दिलेलं आहे. आणि 10वीला आपण प्रश्न विचारतो, क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करावी. 9वीत आपण शिकवलं तिथं क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करावी. मार्च 2022च्या आत्ताच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल. आणि त्याला जोडूनच असं विचारलेलं होतं, वनक्षेत्राला भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. मग हे दोन्हीही प्रश्नांची उत्तरं आपण 9वीत आलेली आहेत. चांगल्या क्षेत्रभेटीची उद्दिष्टे काय असतात. क्षेत्रभेटीला जाण्याच्या अगोदर काय पूर्वतयारी करावी. क्षेत्रभेटीच्या दरम्यान कोणतं साहित्य सोबत घ्यावं. आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकात काय केलंय, फक्त एक चित्र दाखवलंय. फक्त एवढं चित्र दाखवलंय. पूर्वतयारीबद्दल आपण इथं कुठेही माहिती दिलेली नव्हती. पण परीक्षेत मात्र प्रश्न विचारला. म्हणून मी काय म्हणालो, सुरुवातीलाच सांगितलं, तुम्ही 9वीपर्यंत जे काही भूगोल शिकलात त्याचं उपयोजन 10वीत करायचं आहे. आलं का लक्षात. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा ते 9वीतलं बघावं लागणार. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी ती वेगळी गोष्ट आहे आणि सोबत काय घ्यायचं ते वेगळं आहे. काय फरक आहे दोन्हीत सांगेल कुणी. पूर्वतयारी कशी करणार. 9वी पास झालेत ना. पास झाले ना सगळे. कशी तयारी करणार. मी या प्रकरणावर काही संभाव्य प्रश्न सुद्धा सांगतो. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवायची. हे आजचं तुमचं होमवर्क. पहिली गोष्ट, क्षेत्रभेट म्हणजे काय समजलं. क्षेत्रभेट म्हणजे पर्यटन नाही. क्षेत्रभेट म्हणजे मौज मजा करणं नव्हे. भौगोलिक संकल्पना समजून घेण्यासाठी, प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी दिलेली भेट म्हणजे क्षेत्रभेट. ओके. क्षेत्रभेटीची व्याख्या 9वीत आहे. नंबर 1, क्षेत्रभेटीची व्याख्या. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवायची आहेत आणि हे कुठंही पाठ्यपुस्तकात दिलेलं नाही.
याच्यावरती 4 मार्काचा प्रश्न विचारला जाणार, म्हणजे जाणार 4 मार्क म्हणजे 10% मार्क. एकूण आपले 40 गुण आहेत. 4 मार्क म्हणजे 10% मार्क झाले. 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, बरोबर. त्यातला एक प्रश्न तर आत्ताच तयार झाला आपला. झालं ना सोपं. आता एक राहिला, तो पुढे बघू. फार महत्त्वाचं काम होतं आज. 10% अभ्यासक्रम आपला आज पूर्ण झाला. नंबर 1 क्षेत्रभेट म्हणजे काय. नंबर 2 क्षेत्रभेटीची पूर्वतयारी. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवायची आहेत बरं का, उगी लिहून नाही घ्यायचं, तयारी करा. नंबर 3 क्षेत्रभेटीची आवश्यकता. नंबर 4 क्षेत्रभेटीला लागणारे साहित्य. पुढचा प्रश्न असा विचारला जातो, तुमच्या शाळेच्या वतीने, समजून घ्या अगोदर प्रश्न समजून घ्या. तुमच्या शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या क्षेत्रभेटी दरम्यान मिळवलेल्या माहितीवर आधारित क्षेत्रभेटीचा अहवाल लिहा. आता आली पंचायत. तुम्ही म्हणाल आमच्या शाळेने क्षेत्रभेट आयोजित केली नाही असं म्हणून चालेल का. नाही चालणार. मग आपल्याला ते लिहावं लागणार आहे की नाही. कुठली एखादी फिल्म डेव्हिजिट, समजा आता तुम्ही बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये आहेत. क्षेत्रभेट म्हणजे फार दूरपर्यंत जाण्याची गरज नाही. कुठलीही भौगोलिक बाब, आता एखादी बाजारपेठ आहे, आठवडी बाजार भरतो आहे ना. आठवडी बाजार ही भूगोलाची संकल्पना आहे, आर्थिक भूगोलातली. ती समजून घेणे, त्याचं निरीक्षण करणे, भौगोलिक दृष्टिकोनातून माहिती जमा करणे, क्षेत्रभेट झाली, बरोबर. फार त्याला लांब जाण्याची गरज नाही. ठीक आहे. तुमच्या शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल सादर करा असा प्रश्न आला. मग हे अहवाल सादर करण्यासाठी क्षेत्रभेटीच्या अहवालाच्या पायऱ्या, त्याच्या काही स्टेप्स आहेत. मग या स्टेप्स आपण 10वीच्या अभ्यासक्रमात नाही दिल्या. कुठं दिलेल्या आहेत. 8वीमध्ये दिलेले आहेत, 9वीमध्ये दिलेले आहेत, 9वीच्या पाठ्यपुस्तकात आलेले आहेत. अहवाल लेखनाच्या पायऱ्या. पुढचं घ्या. क्षेत्रभेटीचा अहवाल लेखनाच्या पायऱ्या. कारखान्याला भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. आत्ता प्रश्न आलेला होता परीक्षेमध्ये, वनक्षेत्राला भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. आता मी काय सांगतोय, कारखान्याला भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. कारखाना कुठलाही असेल, समजा कागद कारखाना आहे, एखादा छपाईचा कारखाना आहे, साखर कारखाना आहे, कुठलाही लघु उद्योग असेल, त्याला आपण भेट दिलेली आहे. किंवा एखादा चप्पल तयार करण्याचा कारखाना आहे, काही असू शकतो.
म्हणून कॉमन शब्द वापरला आपण, कारखान्याला भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. भरपूर प्रश्न तयार होतील आणि त्या आधारे आपण मुलाखत घेतल्यासारखी प्रश्नांची उत्तरं मिळवली, त्या आधारे आपण अहवाल तयार करू शकतो. पुढचा प्रश्न, क्षेत्रभेटीच्या दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? याच्यामध्ये प्रश्न 5वा, प्रश्न 7वा, तुमच्या स्वमताला वाव आहे. तुम्ही तुमचं मत, तुम्ही तुमचा विचार तुमच्या उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून मांडू शकता. यावर आधारित काही प्रश्न असतील. जसा मी आत्ता प्रश्न तुम्हाला सांगितला, काय सांगितला? कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल. आता कचरा व्यवस्थापनाच्या प्रत्येकाच्या संकल्पना, प्रत्येकाच्या आयडियाज या वेगळ्या असतात. तुम्हाला सुचलेल्या संकल्पना या मला सुचतीलच असं नाही, बरोबर? तुमच्या आयडियाज वेगळ्या असतील, माझ्या वेगळ्या असतील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं सारखं असेल का? असणार आहे का? नाही. प्रत्येकाचे म्हणजे आयडियाज वेगवेगळे असणार. कुणाला काय सुचेल, कुणाला काय सुचेल. त्यामुळं स्वमताला आपण वाव दिलेला आहे. असे काही प्रश्न इकडे असणार आहेत जे तुम्हाला व्यक्त होता येणार आहे. तुमचं जे काही अवांतर वाचन आहे, वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचलेलं असेल किंवा टी व्हीवरचे काही चर्चासत्र असतील, काही तुम्ही पुस्तकं वाचलेली असतील, त्यावर आधारित असणारे हे जे अशा स्वरूपाची प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होणार, बरोबर? त्यामुळं स्वमतावर आधारित अशी प्रश्न जरूर निवडा. तुम्हाला व्यक्त होता येईल, तुम्हाला तुमचं मत, तुमचा विचार त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये मांडता येईल. ठीक आहे? समजा समुद्रकिनाऱ्याला भेट दिलेली आहे आपण, आणि समुद्रकिनाऱ्याला भेट दिल्यानंतर तिथं कुठली काळजी घेणार, या स्वरूपाचा प्रश्न विचारला. मग काय करावं लागेल? कुठली काळजी घ्यावी लागणार? काळजी ही घ्यावी लागणार, पहिल्यांदा भरतीच्या वेळा कुठल्या आहेत, कुठल्या वेळेस भरती येते, कुठल्या वेळेस आहोट येते, हे बघावं लागणार. नंबर 2, समुद्र पोड जमीन कशी आहे, उथळ आहे समुद्र की खोल आहे, तेही बघावं लागणार आपल्याला. समजा एखादं कोणी समुद्रात उतरलं, आली लाट, आणि परतीच्या लाटेसोबत तो सोबत गेला, परत वर येण्याचा चान्स नाहीच. खडकाळ समुद्र असेल तर लाटेसोबत लागू शकतं, तीही काळजी घ्यावी लागेल. त्यामुळं तिथं असणारे लाईफगार्ड, समुद्रकिनाऱ्याला, काही समुद्रकिनाऱ्याला लाईफगार्ड असतात, त्या लाईफगार्डनी सांगितलेल्या सूचना, तिथं सूचनादर्शक बोर्ड, भरती आहोटीच्या वेळा, सूर्योदय सूर्यास्त, अशा सगळ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. भावनेच्या भरामध्ये आपल्याला तो जातोय म्हणून मी जाणार असं करता येणार नाही. मग अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या अवांतर वाचन असेल किंवा बघणं असेल, निरीक्षण असेल, याच्यामधूनच आपण शिकत असतो. म्हणजे बहुतांश सगळी प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पहिल्या प्रकरणावर आधारित याच टाईपनी द्यायची आहेत. आलं का लक्षात? कारखान्याला भेट देण्यासाठी प्रश्नावली म्हणालो मी, किंवा एखाद्या ग्रामपंचायतीला भेट द्यायची आहे, किंवा एखाद्या लघु उद्योग, महिला गृह उद्योग आहे
त्याला भेट द्यायची आहे, त्याची प्रश्नावली. तर ही प्रश्नावली मुलाखत घेणं हे एक तंत्र आहे की नाही. तर प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात, प्रत्येकाच्या प्रश्नाचा रोख वेगळा असतो, प्रत्येकाला माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं काढून घ्यायची असते, तर ते प्रश्न वेगवेगळे येऊ शकतात. त्यामुळं या पद्धतीनं आपल्याला सगळी प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, ती तयारी करा. हे सगळे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवा, लिहून काढा. म्हणजे काय होईल, आपलं पहिलं प्रकरण. आवरू नको बेटा, आवरू नको. मी वारंवार तुमच्याकडं येणं मलाही शक्य नाही आणि सरांचं चाललेलं शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये असं वारंवार हे करणंही योग्य नाही. त्यामुळं मी या वर्षभरामध्ये साधारणपणे 5 ते 6 वेळा येणार आणि तुमचा संबंध सिलेबस कव्हर करणार. ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या तुमच्यासमोर मांडणार. तुम्हाला एक गाईडलाईन, हे कसा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे ती गाईडलाईन देणार तुम्हाला. ओके, त्या पद्धतीने जाणार आहे. आता मी सुरुवात करणार आहे दुसऱ्या प्रकरणाला. दुसऱ्या प्रकरणामधला आशय जो आहे, भारत आणि ब्राझील या दोन देशाचं स्थान विस्तार. भारत आणि ब्राझील हे दोन देश समजून घेत असताना सुरुवातीला दोन देशांचे ध्वज दिलेले आहेत. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाचे राष्ट्रध्वज दिलेत आणि त्याच्या सोबतीला 3 सूचक विधानं दिलेली आहेत. भारताच्या ध्वजाखाली 3 दिलेत, ब्राझीलच्या 3 दिलेले. जनरली हे तिन्ही विधानं वाचल्यानंतर हे भारताची वैशिष्ट्ये सांगणारी विधानं आहेत आणि ही ब्राझीलची वैशिष्ट्ये सांगणारी विधानं आहेत. बघूया काय आहेत ती. नंबर 1, भारताच्या बाबतीत दिलेलं आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाखाली दिलेलं आहे, जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश साहजिकच भारत आहे. मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे, भारत. क्रिकेट हा खेळ या देशामध्ये लोकप्रिय आहे, भारतामध्ये क्रिकेट लोकप्रिय आहे. पण राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय खेळ हॉकी आहे पण लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. ब्राझीलच्या बाबतीत बघा, सांबा नृत्यासाठी प्रसिद्ध असणारा देश. सांबा हा ब्राझीलमधला आदिवासी नृत्य प्रकार आहे. ठीक आहे, ती येते आणि जाते, तिच्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या. लास्ट इकडे लक्ष दे. सांबा हा तिथला पारंपरिक आदिवासी नृत्य प्रकार आहे, तो प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावरून हा देश ओळखला जातो. त्यानंतर जगाचा कॉफी पॉट, जगात सर्वाधिक कॉफीचं उत्पादन ब्राझीलमध्ये होतं. तर भारतामध्ये काय होतं, मसाल्याच्या पदार्थाचं उत्पादन. भारत क्रिकेट लोकप्रिय खेळ आहे भारतात, तर ब्राझीलमध्ये फुटबॉल. हे झाले तुलनात्मक पद्धतीनं सूचक विधानं. बहुतांश जणांजवळ पुस्तक आहेत. 2 नकाशे म्हणजे राष्ट्रध्वज तुमच्या समोर आहेत. भारताचं ब्रीदवाक्य काय रे? ब्रीदवाक्य, आपल्या देशाचं ब्रीदवाक्य
सत्यमेव जयते. ब्राझीलचं ब्रीदवाक्य कोण सांगेल? कोण सांगतं? दोन्ही राष्ट्रध्वज तुमच्या समोर आहेत. मी पहिल्यांदा भारताचं ब्रीदवाक्य विचारलं, दुसरा क्ल्यू दिला. पहिला दिला भारताचं ब्रीदवाक्य विचारलं, सांगितलं तुम्ही. दुसरा क्ल्यू दिला दोन्ही राष्ट्रध्वज तुमच्या समोर आहेत. आता उत्तर शोधा. याला म्हणायचं नकाशा वाचन, चित्राचं वाचन. कुणाला येतं? हां, आपसत नका बोलू. कुणाला येतं? वेळ नाही जाणार. आलं तुला? आलं? हां सांग. हा, एक मिनिट. बाकीचे शांत बसा, बाकीचे शांत बसा. तू बोल. हा सांग तू. बरोबर आहे तुझं. ऑर्डिमो प्रोग्रेसो हे ब्राझीलचं ब्रीदवाक्य आहे. हे पोर्तुगीज भाषेमधलं आहे. सत्यमेव जयते हे संस्कृत मधलं आहे. म्हणून एवढ्या बारकाव्याने बघावं लागतं. NTSCला या टाईपचे प्रश्न विचारतो आम्ही. त्या आशय ते विधान पाठ्यपुस्तकात नाहीच आहे, कुठंच नाही. पण त्यावर आधारित प्रश्न विचारतो आम्ही. निरीक्षण क्षमता, आणि तेही आपल्याला 90 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे. त्यात मॅथ आलं, सायन्स आलं, सोशल सायन्स आलं, एवढ्या सगळ्या विषयाचे. ठीक आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला काही एक तक्ता देणार आहे. जसं पहिल्या प्रकरणावर प्रश्न सांगितले, आता एक तक्ता देणार आहे. हा नकाशा आणि हा नकाशा हे दोन नकाशे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, भारत आणि ब्राझीलचे. या दोन नकाशावर प्रश्न चौथा, अ आणि आ, हे बऱ्याच वेळा विचारलं जातं. यातल्या बऱ्याचशा बाबी विचारल्या जातात. या दोन्ही देशाचं इंट्रोडक्शन, या दोन्ही देशाची ओळख, म्हणजे या अभ्यासक्रमाचं प्रास्ताविक हे दुसरं प्रकरण आहे. दुसरं प्रकरण काय? प्रास्ताविक आहे. खऱ्या अर्थानं आपला अभ्यासक्रम चालू होतो तिसऱ्या प्रकरणापासून. फार छोटं प्रकरण आहे दुसरं. काय करायचंय? एक कॉमन आपल्याला तक्ता पूर्ण करण्यासाठी दोन्ही देशाची तुलनात्मक पद्धतीनं अशी माहिती गोळा करायची, म्हणजे दुसरं प्रकरण आपलं कंप्लीट. दुसऱ्या प्रकरणातला काहीही भाग राहणार नाही आपला. ओके, चला बघूया आता काय काय करायचं आहे.
नंबर 1, समजा मी तुमच्यापैकी कोणाला एखाद्याला तुमचा पत्ता विचारला तर तुम्ही काय सांगता? तुम्ही ज्या नगरामध्ये राहता ते नगर, तुमच्या घराजवळ असलेलं एखादं लँडमार्क मोठं, म्हणजे मंदिराच्या शेजारी, शाळेच्या शेजारी, किंवा तिथं जे काही प्रसिद्ध आहे त्याच्या शेजारी, जवळ, पाठीमागे, असं सांगता. म्हणजे जवळची ओळखीची खूण. पण आपण भौगोलिक या सगळ्या संकल्पना पाहत असताना एवढ्या मोठ्या विश्वामध्ये, या जगाच्या नकाशामध्ये एखाद्या देशाचा पत्ता, त्याचं स्थान नेमकं कुठे आहे ते सांगायचं झालं, मग ते कसं सांगणार आपण? मग आपण ते काय करणार? गोलार्ध सांगणार. समजा आपली पृथ्वी मग हे झाले 2 गोलार्ध. हा कुठला गोलार्ध? दक्षिण गोलार्ध. आणि हा उत्तर गोलार्ध. बरोबर, 2 पार्ट झाले पृथ्वीचे. समजा हे अशा पद्धतीनं केलं. हा पार्ट कुठला झाला? हा पार्ट कुठला झाला? कुठला गोलार्ध? पूर्व नाहीतर पश्चिम. आता उत्तर दक्षिण झाले होते अगोदर. हे बघा, हा काय सांगितला तुम्ही? हा कुठला सांगितला? हा काय शिकवायचा भाग नाही, हा 4थीला झालाय. पण तुमच्या ज्ञानवृद्धीसाठी परत एकदा सांगतोय, तुम्ही फार विसराळू दिसताय. हा दक्षिण गोलार्ध, हा उत्तर गोलार्ध. ठीक आहे. नकाशा वाचनासाठी या 4 बाबी तर महत्त्वाच्या आहेत. दिशा, पण याच्याशिवाय आणखीन 4 बाबी महत्त्वाच्या आहेत. उपदिशा, त्या सगळ्याला सांगता आल्या पाहिजेत. एखादा प्रश्न नकाशा वाचनासाठी 5च प्रश्न आहेत. 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. 2 चुकले तर 3च मार्क. त्याच्यासाठी उपदिशा सुद्धा माहिती करून घ्या. दिशेवर आधारित एखादा तरी प्रश्न विचारलाच जातो त्याच्यात. ठीक आहे. ही झाली आग्नेय. त्याच्या विरुद्ध वायव्य, नैऋत्य, ईशान्य. इंग्रजी माध्यमाचं कोण कोण आहे? समजतात मराठी तुला? तुला कुठली कळते भाषा? स्वामी सरांनी सांगितले 22 वर्ष झाले मला शिकवताना.
हे 24वे वर्ष आहे. मला यांनी बघतो माग तर बरोबर कळतं मला. हो ठीक आहे. दिशा उपदिशा माहिती करून घ्या. लक्षात ठेवा, विसरू नका. हा पूर्व गोलार्ध, हा पश्चिम गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध, हा उत्तर गोलार्ध. आता भारत कुठल्या गोलार्धात? एकदा नक्की करून घ्या कुठल्या गोलार्धात आपण आहोत. हा बोल. दक्षिण. फार तुमची 10वीची पूर्वतयारी अजिबात नाही. काय म्हणते? उत्तर. तुझं उत्तर उत्तर आहे. बर, चला ठीक आहे. हसण्याचा विषय नाही. तुम्ही फार म्हणजे दुर्दैव, मागच्या 2 वर्षात काहीच नाही झालं. तुम्ही नाही तेवढं काही बघितलं. कदाचित तुम्ही फक्त मॅथ सायन्स तेवढं, इंग्लिश एवढंच बघितलं, बाकीचे विषय सोडून दिले. असंच काही एक झालेलं असेल. पण बेसिक गोष्टी तरी आपल्याला पुन्हा एकदा बघाव्या लागणार. बेसिक गोष्टीची आपल्याला पुन्हा एकदा तयारी करावी लागणार. हे नकाशाची अंग जी आहेत, नकाशाची जी पूर्व माहिती आहे ती आपल्याला प्रत्येकाला आलीच पाहिजे. मुद्दा म्हणून आपल्याला इथं भारताचा नकाशा दिला आहे आणि त्यावर आधारित भारताचा नकाशा देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारलेत. त्या प्रश्नांची उत्तरं नाही दिली इकडं. स्वाध्यायात परत तोच प्रश्न विचारला आहे जे इथं नाही दिलं ते. बघा, भारताचं जे लोकेशन आहे उत्तर गोलार्धात आहे भारत. एक गोष्ट नक्की झाली. ज्याला आपण क्वार्टर म्हणतो, 1/4 भाग. कुठल्या 1/4 भागात आहे? कुठल्या? तर या साधारणपणे या भागामध्ये भारताचं स्थान आहे. हा झाला आमचा पत्ता. पण एवढ्या पत्त्यावरच भागेल का? अचूक पत्ता सांगावा लागेल. तर मग आमच्या देशाचं स्थान नक्की आपल्याला समजेल. आणि आमच्या देशाचा विस्तार कुठून कुठपर्यंत पसरला आहे आमचा देश. आपण सहज विचारतो, प्लॉट किती बाय कितीचा आहे, म्हणजे किती विस्तार आहे आणि किती लांबी आहे आणि किती रुंदी आहे, विचारतो ना. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो आपला, पूर्वेला कोण राहतं, पश्चिमेला कोण राहतं, पाठीमागं कोण राहतं, पुढे कोण राहतं. शेताचंही तसंच आहे की नाही? आमच्या शेताच्या हद्दीला पूर्वेला कुणाचं शेत आहे, पश्चिमेचं वाण कुणाच्या शेजारी आहे, हद्द सांगतो की ना आपण. तसं आमच्या देशाचं सुद्धा असंच आहे. देशाच्या बाबतीत जे आमच्या घराचं शेताचं आहे तसं देशाचं आहे की नाही? हे झालं भारताच्या बाबतीत. ब्राझील पश्चिम गोलार्धात आहे. भारताप्रमाणे ब्राझीलचं नाही. जसं आपण काय म्हणालो, भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे. उत्तर पूर्व. ओके, कळालं? कळालं का? ते खाली बघते. कळालं का? कुठल्या गोलार्धात आहे भारत? उत्तर पूर्व. उत्तर पूर्व. रिकाम्या जागाभरामध्ये आत्ता प्रश्न होता. भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धात. ठीक आहे. ब्राझीलचं असं नाही. ब्राझील 2 गोलार्धात आहे.
उत्तर गोलार्धात पण आहे आणि दक्षिण गोलार्धात पण आहे. ब्राझीलचा काहीसा भाग उत्तर गोलार्धात आहे आणि बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. पश्चिम गोलार्धात तर नक्की आहे. उत्तर गोलार्धात काही भाग आहे आणि बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. हे झालं स्थान. पहिला मुद्दा आपला स्थान. दोन्ही देशाचं स्थान लिहून काढा. दुसरा मुद्दा विस्तार. विस्तारामध्ये आपण दोन मुद्दे घेतो. भौगोलिक विस्तार सांगत असताना अक्षावृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. काय म्हणालो मी? काय काय सांगतायत की सर म्हणून? अक्षावृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार. पाठ्यपुस्तकामध्ये दिले एवढ्या अंशापासून एवढ्या अंशापर्यंत अक्षवृत्ताचा विस्तार आहे, एवढ्या अंशापासून एवढ्या अंशापर्यंत रेखावृत्ताचा विस्तार आहे. नकाशा बघा, समोर नकाशे दोन्ही दिलेत, इकडं समोर नकाशे दोन्ही दिलेले आहेत. घरी जाऊन नकाशे बघा आणि प्रत्यक्ष त्याचं अक्षवृत्तीय रेखावृत्तीय स्थान इथल्या रिकाम्या जागा पूर्ण करा पुस्तकातल्या आणि त्याचं उत्तर कुठं लिहायचं? ह्या दोन मुद्द्यात लिहायचं. समजलं? कुठून सुरुवात होते आणि कुठं संपतो. समजा ओके. भारत स्टार्ट कुठून होतो? कुठल्या अक्षवृत्ताला सुरुवात म्हणजे स्टार्ट होतो? सुरुवात होतो 8:04 8:04 आणि त्याचं शेवटचं टोक हे वरची लाईन कुठं स्पर्श होते ते आपल्याला शोधून काढायचं आहे नकाशात, नकाशाच्या साह्यानं. ठीक आहे. 37:06 होते ते बघून घ्या. त्यानंतर ब्राझीलच्या बाबतीमध्ये सुद्धा ठीक आहे. भारताचं रेखावृत्त या रेखावृत्तापासून सुरुवात झाली, हे कमी अंशाचं आहे आणि इकडं वाढत जातं आणि हे शेवटचं कोणतं आहे? एवढ्याच्या मध्ये आपल्या दोन देश म्हणजे भारताचा विस्तार इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. समजलं? तर हे अक्षवृत्त उभे असतात ते रेखावृत्त, नीट लक्ष घ्या. उभे असतात ते रेखावृत्त, आडवे असतात ते अक्षवृत्त. या काल्पनिक रेषा आहेत, कुठेही जमिनीवर दिसत नाहीत. त्या एवढ्या अंशाचं अक्षवृत्त निलंगावून गेलंय असं नाही दिसत आपल्याला. ते काल्पनिक आहे. ते आपल्याला फक्त समजावं, आपल्याला हे भौगोलिक स्थान नक्की लक्षात यावं म्हणून आहे ते. ओके, कळालं ह्या गोष्टी? अक्षवृत्त आणि रेखावृत्त दोन्ही देशाचे लिहून काढा, त्याचा विस्तार लिहून काढा. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपला स्वातंत्र्य दिन. तिसरा मुद्दा स्वातंत्र्य दिन. भारताचा कधी आहे? विचार करायला लागणार.
स्वातंत्र्य दिन लिहा. दोन्ही देशाचे स्वातंत्र्य दिन. दोन्ही देशाचे स्वातंत्र्य दिन लिहायचे. पुढचा मुद्दा दोन्ही देशाच्या. पुढचा मुद्दा पाचवा मुद्दा राजधानी. राजधानीचं शहर भारताचं नई दिल्ली. नुसतं दिल्ली नाही, नई दिल्ली. ब्राझीलचं ब्राझिलिया. पुढचं सहावा मुद्दा लोकप्रिय खेळ, जे की आपण सांगितलंय. प्रसिद्ध नृत्य. भारतामध्ये 4-5 प्रसिद्ध नृत्य आहेत. कथ्थक आहे, भांगडा आहे, कुचिपुडी आहे, महाराष्ट्राची लावणी आहे, राजस्थानमधलं कालबेली आहे. तर हे नृत्य प्रकार भारतातले सगळे लिहून काढा. ब्राझीलमधले जेवढे माहीत पडतात तेवढे लिहून काढा. ठीक आहे. पुढं जसं ब्राझीलचं सांबा. त्यानंतर लोकसंख्येतील जागतिक लोकसंख्येतील क्रमांक. भारताचा कितवा? जगात दुसरा. ब्राझीलचा जगात 5वा. येत्या काही वर्षात जगात आपला पहिला. त्यानंतरचा पुढचा मुद्दा लिहा. मित्रा, पुढचा मुद्दा परकीय राजवट. परकीय राजवट म्हणजे कुणाच्या आधिपत्याखाली होता? पारतंत्र्यात कुणाच्या होता भारत? जसं भारत कोणाकोणाच्या होता? फक्त ब्रिटिश नाही. भारताचा बहुतांश भाग ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. काही भाग हा पोर्तुगीज, डच, स्पॅनिश. ठीक आहे. ब्राझील मात्र संपूर्णपणे पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. त्यानंतर पुढचा मुद्दा घटक राज्य. घटक राज्यांची संख्या. आता ही घटक राज्यांची संख्या दोन्ही देशातली तुम्हाला शोधून लिहायची. भारतातले किती, ब्राझीलमधले किती. त्यानंतर पुढचा मुद्दा केंद्रशासित प्रदेश. हा, आणखीन एक तक्ता तयार करायचा आहे. हा झाला एक. दुसरा एक तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे. भारत लिहा. दिशा, दिशा, शेजारील देश, महासागर आणि सागर किंवा सागर. महासागर असेल तर महासागर किंवा सागर असेल तर उपसागर असेल तर तो उपसागर. दिशा, पूर्व दिशेला
आपले शेजारी देश कोण कोण आहेत? किंवा महासागर असेल तर महासागर, सागर असेल तर सागर. पूर्वेला कोणता सागर आहे किंवा महासागर आहे? भारताच्या पूर्वेला काय म्हणतोय? बंगालचा उपसागर. बरोबर. ठीक आहे. हे नकाशात बघा, ऐकून घ्या, नकाशात बघा आणि ते लिहा. पूर्व, पश्चिम, याच पद्धतीनं ब्राझीलचं पण करून घ्या. या दोन, हे ब्राझील आणि भारताचे हे दोन, आणि या अगोदर सांगितलेला एक, असे 3 तक्ते तुम्ही व्यवस्थितपणाने लिहून काढले तर तुमचं दुसरं प्रकरण अगदी कंप्लीट झालं. दुसऱ्या प्रकरणावर काहीही प्रश्न विचारू देत ते तुम्हाला येणार. त्याचसोबत हे दिलेले जे 2 नकाशे आहेत ना, ते नकाशे अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थितपणाने वाचून घ्या. त्यानंतर जोड्या जुळवासाठी एक बाब सांगतो. दोन्ही देशामधले अतिपूर्वेचे राज्य, अतिपश्चिमेचं राज्य, तुम्ही भारताचं परफेक्ट सांगू शकता, भारताचं एकदम करेक्ट सांगू शकता, भारताचं तुमचं चुकणार नाही. पण ब्राझीलच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडीशी अडचण निर्माण होईल, कारण ब्राझीलची घटक राज्य तुम्ही पहिल्यांदा वाचताय, त्यांचे नावं तुम्हाला तेवढीशी परिचित नाही आहेत. हे मित्रा, हे जोड्या जुळवाचा तुम्हाला अशा पद्धतीचा जर प्रश्न आला, ब्राझीलमधल्या अतिपूर्वेचं, अतिपश्चिमेचं, अतिदक्षिणेचं, अतिउत्तरेचं राज्य, किंवा नकाशाभरामध्ये एखादा अशी बाब विचारली, ब्राझीलमधलं अतिपश्चिमेचं राज्य, त्या राज्याचं नाव पण सांगावं लागतं आणि तो राज्य दाखवावं पण लागतं. त्याच्यामुळं या 4ही बाबी अतिशय व्यवस्थितपणाने माहिती करून घ्या. भारताचं आपण सहज सांगू शकतो, अतिपूर्वेला अरुणाचल प्रदेश आहे, अतिदक्षिणेला कोणतं राज्य आहे? दक्षिण म्हणालो मी. पूर्वेला अरुणाचल प्रदेश, पश्चिमेला गुजरात, दक्षिणेला केरळ, उत्तर चुकलं, तमिळनाडू. कोणतं राज्य? तमिळनाडू. तामिळ नाही, तमिळ. या पद्धतीनं आपल्याला जोड्या जुळवासाठी दोन्हीही देशामधल्या या घटक राज्याची नावं मिळवून घ्या. आकारानं सगळ्यात मोठं राज्य भारतातलं आणि ब्राझीलमधलं, आकारानं सर्वात लहान घटक राज्य भारतातलं आणि ब्राझीलमधलं. प्रश्न नेहमी कसा विचारला जातो? सर्वात लहान, सर्वात मोठा, या 2 बाबीवरती जास्त भर असतो. क्षेत्रफळानं 3ऱ्या क्रमांकाचं घटक राज्य सांगा असं नाही विचारत. आकारानं सगळ्यात मोठं घटक राज्य आपल्या देशामधलं राजस्थान आहे, जे की आपल्याला नकाशा बघितल्यानंतर लक्षात येतं. एका वाक्यात उत्तरे द्यामध्ये आत्ताच्या प्रश्नपत्रिकेत बघा तुम्ही, प्रश्न आहे हा,
राजस्थान हे सगळ्यात मोठं घटक राज्य असल्याचं, म्हणून म्हणालो हे दोन्हीही नकाशे अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थितपणाने त्याचं वाचन करा, बघा, निरीक्षण करा. कदाचित महत्त्वाचं स्टेटमेंट सांगतो मी, 25% अभ्यासक्रम मागच्या इयत्तेला तुमचा कमी होता. यावर्षी होईलच असं नाही, कारण सगळं रेग्युलर झालं आहे. कोविड संपला, नवीन एखादा व्हेरियंट आला, तात्पुरतं तेवढ्यापुरतं ही होईल. बऱ्याच जणांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे, त्याच्यामुळं आता काही होणार नाही. त्याच्यामुळं तयारीला लागा, गाफील राहू नका. ठीक आहे. तर हे दोन्ही प्रकरणं अतिशय व्यवस्थितपणाने तयार करा. पुढच्या वेळेस याचं फीडबॅक घेणार आहे, मी विचारणार याच्यावर आलं पाहिजे सांगता. ठीक आहे. सर्वांचे मनस्वी आभार, धन्यवाद. तुम्ही यावेळा 1 मिनिट ऐकून घ्या. बरेचसे विद्यार्थी बऱ्याचशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये निरुत्तर होते. ही तुमची सुरुवात आहे. बेसिक आपल्याला बरंचसं तयार करावं लागणार आहे, जे की मागच्या 2 वर्षामध्ये झालेलं नाही. त्याच्यामुळं आपल्याला पैलतीर गाठण्यासाठी, जसं पोहणाऱ्याला एका काठाहून दुसऱ्या काठाला जाण्यासाठी सराव असला तर तो व्यवस्थितपणानं पार करू शकतो. जर सराव नसेल तर अधिक परिश्रम घ्यावे लागतात. तुमचा सराव नाही, लक्षात घ्या. तुमची तयारी नाही आहे तेवढी, तुम्हाला जास्त परिश्रम करावे लागणार. पाठ्यपुस्तकं अतिशय काळजीपूर्वक वाचा, त्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. मी लातूरमधल्या आणि लातूरच्या बाहेरसुद्धा बऱ्याचशा शाळांमध्ये मार्गदर्शनासाठी जातो. लातूरमधली केशवराज असेल किंवा देशी केंद्र शाळा असेल, ज्ञानप्रकाश असेल किंवा सोमाणी असेल, किंवा छोट्यामधल्या चांगल्या शाळासुद्धा, संख्येनं विद्यार्थी संख्येनं कमी असलेल्या सुद्धा, मी बऱ्याच ठिकाणी एक प्रश्न विचारतो, सर्व मुलांना विचारतो. परीक्षा तोंडावर आलेली आहे, काही दिवसांमध्ये परीक्षा झालेली आहे, त्यांच्या सराव परीक्षा झालेल्या असतात, संपूर्ण अभ्यासक्रम झालेला असतो. प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारतो मी, किती जणांनी पाठ्यपुस्तक व्यवस्थितपणाने वाचलेलं आहे? मुलं सगळी शांत बसतात, एकही मुलगा बोलत नाही. मग हळूच एखाद दुसरा हात वर करतो. आपल्याला पाठ्यपुस्तक, मी अनेक वर्ष गोपनीय याच्यामध्ये काम केलो आहे. नुसत्या पेपर सेट करणं नव्हे, तर त्याच्यातल्या बऱ्याचशा गोपनीय बाबी असतात, त्याच्यात काम केलो आहे. आम्ही कुठल्याही प्रकाशनाच्या पुस्तकाला हात लावत नाही. फक्त स्टेट बोर्डाचं जे बालभारतीचं पुस्तक आहे तेच वापरलं जातं. प्रश्नपत्रिका याच्यामधूनच सेट केल्या जातात. कुठल्याही खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकामधून त्या सेट होत नाहीत. म्हणून पाठ्यपुस्तकं ही अतिशय महत्त्वाची आहेत. बऱ्याचशा मुलांच्या बाबतीमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्यांची एकच कॉमन चूक, सर्व मुलांची एकच चूक. कशामुळं झालं ते, त्याचा शोध लावला आम्ही. ते झालं खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकामुळं. त्या खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये ती चूक आहे म्हणून उत्तरपत्रिकेत तीच चूक आली. त्याच्यामुळं त्याच्यावर जास्त विसंबून राहू नका. ते मार्गदर्शक म्हणून वापरा. मी खाजगी प्रकाशनाला लिहितो, मी ही करत नाही की माझ्याच प्रकाशनाचं पुस्तक घ्या वगैरे म्हणून. ते मार्गदर्शक म्हणून वापरा. पण महत्त्वाचा आशय काय, पाठ्यपुस्तक, त्याचं वारंवार वाचन करा. सायन्स
सोशल सायन्स, जे विद्यार्थी जास्त पुस्तक वाचतील त्यांना जास्त मार्क मिळणार. सूत्रच आहे. तुम्ही पाठ्यपुस्तक नाही हाताळत वाचलं मार्क नाही पडणार. वारंवार पाठ्यपुस्तकं बघा. जे ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. ॲक्टिव्हिटी फार महत्त्वाच्या आहेत. सायन्समधल्या असतील किंवा जॉग्रफीमधल्या असतील, कुठल्याही विषयातल्या किंवा भाषा विषयामधल्या. वेळेच्या वेळेवर अभ्यास करा. सातत्य ठेवा. तुम्ही जर सातत्य नाही ठेवलात, वेळेच्या वेळेवर नाही काम केलात, तुम्ही मागं पडाल. त्याच्यामुळं परीक्षेच्या तोंडावर मी जास्त करेन, जास्त अभ्यास करेन, जास्त बघेन नाही होत. वेळेच्या वेळेवर करा. तयारी चांगली करा. पुढच्या वेळेस मी फीडबॅक घेणार. ओके, थँक्यू.